म्हणला? स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. हा, स्वर्गातून मुतला पाताळ. हे काय म्हणलं? स्वर्गातून मुतला पाताळ म्हणजे मी लशी मुततो का? मग तू आता तर म्हणला अगं वरती लशी आपल्या नाही चालत, लशी ह्याला चालत. लई लशी प्यात्या ती. वरती स्वर्ग वरती स्वर्ग आणि आपण उभा असलेलं मृत्यू आणि आपल्या पायाखाली पाताळ. खालून हे काय पाताळ? तिन्ही ताळांवरती माझा धाक आहे. बरं बरं, याच्या पुढे एवढंच काय? सारी माझी उत्पत्ती साऱ्या ही सगळी उत्पत्ती ना, हा, ही माझीच उत्पत्ती. म्हणजे जेवढी मानव जन्माला दिली सगळे तुझीच उत्पत्ती. सगळी माझी पराकृती. ही बारीक रे पोर ही डवळ्याची पिवळी पिवळीची काळी सगळी माझीच उत्पत्ती. म्हणजे जेवढे जीव आहे तेवढे तोच निर्माण मीच केले. निर्माण केलेले. सगळे माकड सुद्धा हा, माझीच उत्पत्ती. कावळे 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 सुद्धा माझीच उत्पत्ती. चिमण्या चिमण्या सुद्धा माझीच उत्पत्ती. म्हणजे पाण्यात खेकडं खेकडं माकडं सगळी माझी उत्पत्ती. मासे मासे सुद्धा माझीच उत्पत्ती. सैडे सुद्धा मीच तयार केलेले. आणि म्हशी रे म्हशी म्हशी सुद्धा माझीच उत्पत्ती. गागात आहे का त्या गागात मोकार म्हणजे म्हशीत्वाच निर्माण केलं म्हणूनच गागा त्या बरं. याच्या पुढे सांग. याच्या पुढे सांगू. हा. संकट आले द्रौपदीवरती. संकट आले द्रौपदीवरती. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होत होत ना, हा, द्रौपदीला वस्त्र पुरवणारा मी. मग तू वचले बोलली. होय. ते काय रवानी द्रौपदीचे वस्त्र फेडले तोच पुरवले. द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेस मी स्वतः वस्त्र पुरवले. चांगलाय भाऊ. पाय असं काय काय ग? मला एक डांगरी पाता. 4 वर्ष झाली तुला ही साडी घ्यायली ना. आता हे 2-3 वर्ष हा. एवढीचे म्हणले थोडस चेंज करून घ्या म्हणजे. अगं द्वापार युगात मी वस्त्र पुरवले. पहिले पूर्वेले काय होय. मला वाटलं आता कोणी तो काय. पुढच्या चरणात सांगू. पांडवांचा हो सारथी पांडवांच्या रथाचे घोडे हाकायला सुद्धा मीच होतो. घोडे हाकायला आणि पाठीमाग सुदर्शन चक्र धरून सुद्धा मीच उभा होतो. म्हणजे पाठीमाग ती गोटामध्ये बिंगरी ती बिंगायची ती तूच झाली नव्हती का? होय. ती वर वर बिंगरी अगं सुदर्शन चक्र म्हणतात त्याला. काय म्हणते सुदर्शन चक्र. बाया मी त्याला बिंगरीच म्हणते. सुदर्शन चक्र. याच्या पुढे सांग. पठ्य बापू कवीची धरती शोभे
काय देव तुला भेटण्यासाठी आतुर झाले. हा का? होय. ए, राधा राधेला मला बऱ्याच दिवशी भेटण्याची इच्छा झाली.